तर जय महाराष्ट्र पब्लिक, तुम्ही म्हणचाल एवढ्या अंधारचं काय करायला लागलं नेमकं कुठं आहे. तर काय तुम्हाला सांगायचं, शेतकऱ्याची परिस्थितीच असं आहे. असे तर आता संध्याकाळच्या 12:30-1 वाजल्याच्या बरं का, एकटाच आहे बरं का, आणि औषध सोडतोय. आणि एवढं हो का, इथं पंप आहे इथं, ह्या बॅलरमध्ये औषध केले. एवढं व्हिडिओ स्वतःच व्हिडिओ काढत असल्यामुळे दिसत नाही बरं का. ह्या बॅलरमध्ये औषध केले आणि इथं पंप आहे का, ह्या पंपानं औषध सोडतो हो का, ह्या पंपानं औषध सोडतोय. तर शेतकऱ्याकडे परिस्थिती कशी आहे, एवढं दिवस रात्र कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याला एवढा भाव मिळत नाही. त्याच्या म्हणजे कुठलं पण धान्य असू द्या, तर त्याचा भाव म्हणजे शेतकऱ्याला ठरवता येत नाही. म्हणजे शेतकऱ्यावर एवढी बिकट परिस्थिती आहे आता सध्या. इतकं म्हणजे दिवस रात्र मेहनत करायची, गुरावणी राबायचं रानात, तरी शेतकऱ्यांना म्हणजे हे नाही. आणि शेतकऱ्याला शेवटी खालच्या दर्जाचं समजते ती माणसं. तर एवढं रानात आम्ही कष्ट करतोय बरं का. आता संध्याकाळच्या 1-1:30 वाजत आले त्या, म्हणजे टायमिंग एवढा फिक्स बघितलं नाही बरं का. तर आम्ही एवढं बाबा आहे इथं खाली ड्रीप चेक करते आणि मी इथनं औषध सोडतोय बाबा. इथं पंप ती भरलेला आहे. तर एवढी म्हणजे शेतकऱ्याला कष्ट करावं लागतंय दिवस रात्र, तेव्हा कुठं फळ येतं आहे. आणि मग ती फळाची मेहनत दिसते. माणसांना वाटतं ही निकी शेती करते किती भारी, काय सुद्धा काम नसतं, पण ह्याच्या मागचं लय मोठं कष्ट असतंय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती मी तर नवीनच आहे बरं का. चॅनल तुम्हाला जर माझा स्वभाव आणि आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा.